आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी देखील तिसऱ्या टप्प्यासाठी सर्वच पक्षांकडून आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे। आज तर महाराष्ट्रात एकीकडे अमित शहा तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या दोन सभा पार पडल्या। सर्वच महत्त्वाचे नेते आज मैदानात उतरलेले होते। मराठवाड्यामध्ये आज उद्धव ठाकरेंची शेवटची प्रचार सभा हिंगोलीच्या हदगावमध्ये पार पडली। उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या या प्रचार सभेला तेजस ठाकरे ही उपस्थित होते। यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी महायुतीकडून होणाऱ्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं। मोदींचे फोटो लावूनच उद्धव ठाकरे निवडून आले असा प्रचार सध्या सत्ताधाऱ्यांकडून होतोय आणि विशेषतः भाजप नेत्यांकडून। आणि याच टीकेवरती उद्धव ठाकरेंनी आपल्या शैलीतून हल्ला बोल केलेला आहे। पाहूया। आज त्यांना कळलेलं आहे की तुम्ही शिवसेना चोरण्याचा प्रयत्न केलात, पण मोदींच्या चेहऱ्यावरती मत मागू शकत नाही। जो गेल्या वेळेचा इथला गद्दार आपण निवडून दिला तर माझी चूक झाली ती। हा गद्दार तिकडे गेला तेव्हा मला काय सांगत होते, हे म्हणे मोदींचा फोटो लावला म्हणून निवडून आले। मग आता बाळासाहेबांचा फोटो का लावताय? आणि जर मोदींचा फोटो लावून गेल्या वेळेला निवडून आलेला गद्दार यावेळेला का बदललात? यावेळेला सुद्धा मोदींच्या बरोबरीने गद्दारांच्या बाजूला मोदींचा फोटो लावून बघायचं होतं ना, लोक निवडून देतात का? तर उद्धव ठाकरेंच्या याच वक्तव्यावरती आम्ही तुम्हाला आजच्या भागातील दुसरा प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर। तर 0 ओव्हरमध्ये आज आम्ही विचारलेला दुसरा प्रश्न, मोदींच्या फोटोवर जिंकलो म्हणणारे आता बाळासाहेबांचा फोटो का लावतायत? उद्धव ठाकरेंच्या टीकेशी सहमत आहात का? दोन पर्याय तुमच्याकडे, होय आणि नाही। उद्धव ठाकरेंनी केवळ महायुतीवरच तोंडसुख घेतलंय असं नाही, तर त्यांनी आजच्या प्रचार सभेतून थेट निवडणूक आयोगालाही सुनावलं। झालं असं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल गीतावरून निवडणूक आयोगानं शिस्तीची छडी उगारली। प्रचार गीतामध्ये असलेले हिंदू आणि भवानी हे दोन शब्द काढून टाकण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आणि यावरून आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरेंनी भवानी माता आमची अस्मिता आहे असं म्हणत ते शब्द हटवणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतलाय। मगाशी तुम्ही ते मशाल गीत ऐकलत ना, त्याच्यामधला एक शब्द काढायला लावला मला, मी नाही काढला। कोणता शब्द? द्या मोठ्याने घोषणा। पुढची काय? जय भवानी जय शिवाजी आहे ना। भवानी मातेला आपल्यापासून दूर कोण करू शकतं? पण यांचा गडी धरगडी निवडणूक आयोग त्याने आम्हाला प्रेमपत्र दिलं की या गाण्यातला जय भवानी शब्द काढा। मग काय मोदींचं घालू? आम्ही जय श्रीराम बोलतो, आम्ही बजरंगबली की जय बोलतो, आम्ही बोलतो, पण तुम्हाला जय भवानीची एवढी अलर्जी का खास सुटली तुम्हाला? एकीकडे उद्धव ठाकरे महायुती आणि निवडणूक आयोगाला शिंगावर घेत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंना मर्यादा पाळण्याचा इशारा दिलाय। एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी तुमची पात्रता काय, तुम्ही बोलता किती असा थेट सवालच ठाकरेंना केलेला आहे। खूप काय आहे, लंडनच्या विश्रांतीची फक्त उच्चार केल्यावर एवढं अस्वस्थ होण्याचं कारण काय? आमच्याकडे तर सगळं आहे। आता ते कुठे लखनौमध्ये 200 एकर जमीन कुठलं ते चतुर्वेदीची इन्कम टॅक्सने अटॅच केली, त्याच्याबरोबर कोण आहे सगळं माहिती आहे आम्हाला। लंडनमधल्या प्रॉपर्टी कोणाची आहे सगळं माहिती आहे, सगळे कागदपत्र आहेत। पण आम्ही एक मर्यादा पाळतो। राजकारणामध्ये राजकीय गणित असतात, राजकीय आरोप प्रत्यारोप असतात, परंतु वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करणं हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं नाही ना, आनंदीगे साहेबांनी शिकवलं। एकनाथ शिंदेंच्या या इशाऱ्यावर जेव्हा उद्धव ठाकरेंकडे विचारणा करण्यात आली तेव्हा दिवसभर प्रचार सभांमधून शिवसेना पळवली। गद्दार, मिंधे असा उद्धार करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मात्र घटनाबाह्य म्हणत सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलंय। घटनाबाह्य लोकांवरती मी बोलत नाही। मी घटनाबाह्य लोकांवरती मी बोलत नाही। त्यांना जसं सकाळी स्क्रिप्ट येतं ते कणून बोलतात आणि कणून असं जे बोलतात ते कणून म्हणजे कुंतत बोलत असतात ते। तिकडे उद्धव ठाकरेंनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे तर इकडे शरद पवारांनीही सभांचा धडाका लावलेला आहे। 2019 साली राज ठाकरेंचे लाव रे तो व्हिडिओ ही साथ भरपूर गाजली होती आणि त्याच धर्तीवर शरद पवार यांनी आज
लाव रे तो ऑडिओ असं म्हणत पंतप्रधान मोदींवरच निशाणा साधला. त्यांनी मोदींचा जुना व्हिडिओ लावला. त्यातील महागाई आणि बेरोजगारीवरून टीका करणाऱ्या मोदींचं भाषण लोकांना ऐकवत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. माढ्यातील मोडनिंबमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांसाठीच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. शरद पवारांनी लावलेल्या ऑडिओमध्ये काय होतं तर महागाईवरती 10 वर्षांपूर्वी पंतप्रधान बनण्याआधी मोदींनी केलेलं भाषण, वाढलेल्या सिलेंडरच्या दरावरून मोदींनी 2014ला तत्कालीन युपीए सरकारवर केलेली टीका होती. त्या भाषणाची आठवण करून देत मोदींना महागाई कमी करण्यात अपयश आल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. तसंच मोदींवर टीका केली म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना तुरुंगात डांबलं असा आरोपही थेट पवारांनी केला. देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है. ये गरीबी का हाल कर दिया है. 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए. तर हे त्यांचं 2014चं भाषण आणि आज दिलेला शब्द फाळला नाही. सामान्य माणसाची महागाईची सुटका केली नाही आणि शिवाय आम्हाला लोकांना घालतात. 10 वर्षात तुम्ही काय केलं आणि राज्य तुझ्या केलं आम्ही विरोधी पक्षात आणि दबावाला वाटला. विरोधक विरुद्ध सत्ताधारी टीकेची झोड उठवतायत तर तिकडे अमरावतीमध्ये राज्य सरकारचा भाग असलेले प्रहारचे बच्चू कडू आणि भाजपच्या नवनीत राणा यांच्यामधला वाद आता शिगेला जाऊन पोहोचलाय. कालच सायन्स कोर मैदानावरती सभा कोण घेणार यावरून राडा बाचाबाची, पोलिसांची हमरीतुमरी झाली. पण बच्चू कडूंनी आज त्या मैदानाचा हट्ट सोडत जिल्हा क्रीडांगणावरती दिनेश बुब यांच्या प्रचारात रॅली काढली. यावेळी हजारोंच्या संख्येनं जमलेल्या कार्यकर्त्यांनी चक्क बच्चू कडूंना उचलून धरलं आणि सायन्स कोर मैदानावरती नवनीत राणांसाठी अमित शहांची सभा विनाविघ्न पार पडली. कालच्या राड्यावर रवी राणांनी ही कडूंची नौटंकी असल्याची टीका केल्यानंतर त्यावर बच्चू कडूंनीही पलटवार केलाय. त्याला साल्याला म्हणा नौटंकी आम्ही केली नाही, परवानगी आम्हाला होती. 22 तारखेला BJPच्या त्या विनोदला पत्र दिलेलं आहे. मी तुम्हाला दाखवलं का त्यांना परवानगी नाकारली आहे. कोणाची नौटंकी आहे? लाज वाटतं काय बोलताना त्याला काही? आणि एवढी काय मस्ती आली? पैशाची मस्ती आहे. तू प्रत्येकाला विकत घेऊन जे शहाणपणा शिकवत आहे ते त्याला बंद करावं लागेल आणि याच्यानंतर जर अशा पद्धतीने बोलला तर सोडणार नाही. दुसऱ्या टप्प्यामधील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. देशभरामध्ये 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये एकूण 89 मतदारसंघांमध्ये 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे. राज्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात 8 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या तर महाविकास आघाडीकडून राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या तोफा धडाडल्या. आजचा दिवस गाजला तो राहुल गांधी आणि अमित शहा यांच्या अमरावतीमधील सभेमुळे. अमरावती जिल्ह्यामधल्या परतवाड्यामध्ये राहुल गांधींनी आश्वासनांची खैरात केली. गरीब महिलांना वर्षाला 1 लाख, सर्व तरुणांना अप्रेंटिसशिपचा अधिकार आणि 1 लाख रुपये, शेतकऱ्यांसाठी आयोग स्थापन करणार अशी काही आश्वासनं राहुल गांधींनी दिली. तर अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावरती अमित शहांनी राहुल गांधींची शेख चिल्लीची स्वप्न आहेत या शब्दात टीका केली. राहुल गांधी सत्तेत येत नाहीत, ट्रिपल तलाक पुन्हा लागू होत नाही अशी गर्जना देखील यावेळी अमित शहांनी केलेली आहे. नरेंद्र मोदी जी ने 22-25 लोगों के लिए सब कुछ किया है. हालात ये है कि आज हिंदुस्तान में 22 ऐसे लोग हैं जिनके पास उतना ही धन है जितना हिंदुस्तान के 70 करोड़ लोगों के हाथों में है. एक तरफ 22 लोग, एक तरफ 70 करोड़ लोग. जितना धन इनके पास उतना ही धन उनके पास. ये नरेंद्र मोदी जी की देन है. ये कांग्रेस पार्टी कहती है हम आएंगे तो ट्रिपल तलाक को वापिस लाएंगे. अरे राहुल बाबा, काहे को शेख चिल्ली के स्वप्न देखते हो? आपको ना आना है ना ट्रिपल तलाक को फिर से आना है.
ये भारतीय जनता पार्टी का मुस्लिम माताओं बहनों को कमिटमेंट है कि इस देश में कभी भी ट्रिपल तलाक नहीं आ सकता। आणि आता वळूयात आजच्या भागातील दुसऱ्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे. आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यासाठी आपण आपल्या जाणार आहोत. आता त्या निवडक प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला. तर माझा आज विचारलेला दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता, मोदींच्या फोटोवर जिंकलो म्हणणारे आता बाळासाहेबांचा फोटो का लावतायत? उद्धव ठाकरेंच्या टीकेशी सहमत आहात का? होय आणि नाही हे दोन पर्याय होते. तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात ते आता पाहूयात. युट्यूबवर विष्णू सावसे म्हणतात, हो नक्कीच सहमत आहोत. आता त्यांनी कुणाचाही फोटो लावला तरी ते निवडून येऊ शकत नाहीत. पुढची दुसरी महत्त्वाची प्रतिक्रिया येते अभिषेक साळुंके यांची. ते म्हणतात बरोबर आहे, जे म्हणतात मोदींच्या फोटोवर निवडून आले त्यांना बाळासाहेबांच्या फोटोची काय गरज आहे? फेसबुकवरती संजय भोईर म्हणतात, होय बाळासाहेबांचा फोटो न लावता निवडणूक लढवून दाखवा. तर प्रदीप देशपांडे म्हणतात, निगेटिव्ह विचार लोकांसमोर मांडून निवडणूक जिंकता येत नसते, सध्याचा मतदार सुज्ञ आहे. तर दत्तात्रय ढवळे म्हणतात, बाळासाहेबांचा फोटो, त्यांचा पक्ष, त्यांचे चिन्ह आणि मुख्य म्हणजे त्यांची विचारधारा सर्वच त्यांच्याकडे आहे. तर राव मोरे म्हणतात, मग तुम्ही सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे फोटो वापरा. तर दुसऱ्या प्रश्नावरती महाराष्ट्राच्या जनतेनं काय कौल दिलेला आहे तो कौल पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर. तर महाराष्ट्राची जनता नेमकं काय म्हणते? 32,000 मतं मिळालेली आहेत आज युट्यूबवर आपल्याला. 32,000 मतांपैकी होय म्हणतात 88%, नाही म्हणतात 12%. हा झाला युट्यूबवरती तुम्ही दिलेला कौल. त्यानंतर इंस्टाग्रामवरती 3,000 मतं प्राप्त झालेली आहेत. या 3,000 मतांपैकी होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 72%, 28% म्हणतात नाही. तर फेसबुकवरती देखील आलेल्या मतांपैकी नाही म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 28%, उरलेले 72% म्हणतात होय. तर एक्सवरती आलेल्या प्रतिक्रियांबाबतही आपण जर पाहायला गेलं, होय नाही या प्रश्नांना उत्तर देताना 83% म्हणतात होय आणि नाही म्हणतात 17%. तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 5 जागा होत्या, त्या सुद्धा फक्त पूर्व विदर्भातल्या. आणि तो काळ जो आहे तो वॉर्मअपमध्ये गेलेला आहे. परवा 8 जागांवर आणि 7 तारखेला 11 जागांवर अशा विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामधील 19 जागांवरती फक्त 12 दिवसात मतदान होणार आहे. आणि त्यामुळे तापलेल्या उन्हामध्ये राजकीय गरमीची भर पडली आहे. सगळ्याच पक्षांनी गिअर बदललेला पाहायला मिळाला. 5 जागांना लिटमस टेस्ट मानून तो अनुभव पुढच्या टप्प्यामध्ये सगळेच जण वापरत आहेत. भाषणामधील काही मुद्दे बदललेले दिसले, आरोपांनाही धार आलेली दिसली. महाविकास आघाडीचा प्रयत्न, प्रचार स्थानिक मुद्दे आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांभोवती ठेवण्यावरती दिसला. तर महायुतीचा भर मोदींची कारकीर्द आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर दिसला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार, यावर सर्वच पक्षांचं एक मत दिसलंय. बदललेल्या स्ट्रॅटेजीचा कुणाला कसा फायदा होतो याकडे आपलंही लक्ष असेलच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.